आमच्या विक्रोळीमध्ये एक जे अशी जागा आहे हायवे रोड. सो तिथे ना शाप आहे. म्हणजे विक्रोळीतले जेवढे पण एकुलती एक मुलं आहेत त्यांचा तिथे ऍक्सिडेंट होतो आणि ते ऑन द स्पॉट जातात, म्हणजे जीवेच मारले जातात. मग तो ऍक्सिडेंट होऊ दे किंवा एखाद्या दुसऱ्या गाडीचा धक्का लागू दे किंवा बाईक वरती असला, बाईक वरून असला तरी एखाद्याला लागेल, खरचडेल, मोस्टली हाड मोडेल, पण तो इमिजिएटली जातो. असे डेंजरवाले ऍक्सिडेंट होत आहेत. 2014 की 15 साली ह्या ठिकाणी शांती केलेली आहे की बाबा नाही, ही जागा जी एक अशी शापित जागा झाली आहे किंवा इथे इतका वास आहे भूतांचा किंवा आत्म्यांचा, ज्यांचे तिथे जीव गेले, तर ते काय करतायत, एखाद्या दुसऱ्या गाडी आली तर त्यांना खेचणं, त्यांना असं त्यांच्या टायर मध्ये काहीतरी करणं आणि त्यांनाही घेऊन जाणं. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या शो वरती विक्रोळीहून सोनाली मोरेजी आलेल्या आहेत. नमस्कार. तर आज आपण त्यांच्या आयुष्यात घडलेले काही भीतीदायक किस्से ऐकणार आहोत. आपण कुठेच वेळ न घालवता वळूया त्यांच्या किस्स्यांकडे. नमस्कार सर. नमस्कार. मी मिसेस सोनाली मोरे. माझं माहेर घाटकोपर आणि विक्रोळी सासर. गेले 20 ते 22 वर्ष विक्रोळीत राहते. आणि लहानपणापासूनच काही गोष्टी घडल्यात माझ्यासोबत, पण तरीही विश्वास नाही बसायचा. पण ज्या क्षणी ही गोष्ट माझ्या सोबत घडली त्यावेळेला मी 100% विश्वास ठेवला आणि असं म्हणून चालले की नाही, ह्या गोष्टी फक्त ऐकून आपण डावलून नाही चालत, तर त्या सत्य मानून त्या गोष्टींवरती म्हणजे विश्वास ठेवणं हे गरजेचं झालंय. कारण की जेव्हा ही गोष्ट घडली तर तो असा अनुभव देऊन गेली ना की नाही, ह्या गोष्टीच्या म्हणतात ना, आपण जर सखोल घुसण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी खूप डेंजरस आहे ही गोष्ट. की असे एक्सपिरियन्स घेतलेत, म्हणजे जसं की माझ्या लहानपणापासून मी अनुभव घेतलेत. माझ्या लग्नानंतरचे खूप काही किस्से आहेत. इव्हन माझ्या घरात माझ्या मुलीसोबत घडलंय, माझ्या नंदेसोबत घडलंय, माझ्या दिरासोबत घडलंय. म्हणजे असं घडलंय ना की म्हणजे मी थक्क झाले हे सगळं ऐकून किंवा हे जेव्हा बघितलं ना, असं कसं होऊ शकतं किंवा असं कसं काय घडू शकतं. पण जेव्हा घडलं तेव्हा मला समजलं की असंही असू शकतं. तर मी एक किस्सा सांगू इच्छिते तुम्हाला. सर्वात पहिला की मी लहान होते, म्हणजे अगदी एक 12-13 वर्षाची असेल. आणि आम्ही गेलो होतो पुण्याला आमच्या मावशीकडे. मला जवळ 11 मावश्या आहेत. माझ्या आईला मिळून सगळ्या जणी 11 बहिणी आणि 3 भावंड, 15 भावंड. म्हणजे इमॅजिन करू शकता तुम्ही इतकी मुलं त्यावेळेस. आणि सुट्ट्या पडल्या की आम्ही गावी जायचो. सो गावी गेलो की आम्ही पुण्यामध्ये आमच्या मावश्या आहेत, तर मावशीकडे गेलो होतो लहानपणी. आणि अजूनही आठवतंय की मावशी आमची ज्या एरियात राहत होती त्या एरियाचं नाव होतं पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड मध्ये मावशी राहायची आणि तिचं घर होतं ते पाठीमागे कब्रिस्तान आणि पुढे घर होतं, चाळमध्ये राहायच्या. तर मी असंच खेळत माझ्या मावशीच्या मुलांबरोबर, माझी बहीण, माझा मोठा भाऊ, आम्ही सगळेजण खेळत आहे ना, आम्ही त्या मावशीच्या आमच्या गॅलरीमध्ये गेलो. लपाछुपी खेळत होतो आणि माझी नजर आहे ना सहज आहे ना त्या कब्रिस्तानमध्ये ते जे पुरलेलं प्रेत असतात त्याच्यावरती गेली. आणि माहिती नाही की एक सावली मला दिसली. ती सावली अंतराळी अशी चालतीये आणि मला नाही समजते की नक्की काय बघतेय मी. तर मी नीट निरखून पाहिलं तर एक आहे ना माणूस अंतराळी चालतोय हवेत. त्याच्या पायाखाली काही नाहीये, तो हवेत चालतोय. आणि मी मोठ्याने किंचाळले की अरे हे बघ काय. आणि तो त्या दिशेला चाललाय, मी त्याला अशी बघते, तर त्याचं लक्ष माझ्याकडे, त्याने माझ्याकडे फेस केला. आणि त्याने जसं माझ्याकडे फेस केला ना, तर मी जोरात किंचाळली की अरे मावशी. माझ्या भावंडांना मी आवाज दिला, अरे शीतल, राणी, सोनी, सर्वांना हाक मारली, आमची जेवढी भावंड होती ते. आणि त्यांना मी दाखवायला गेली, प्रयत्न केला, तर त्याला हे कळलं की हिला समजलंय, हिने मला पाहिलंय. आणि ऍक्च्युअली तो होता जिन. तो होता जिन. हे मला हळूहळू मी मोठी जशी झाले ना, हे एक्सपिरियन्स शेअर केले ना, तेव्हा मला काही लोकांनी सांगितलं की अशी व्यक्ती असतात. ते क्वचितच लोकांना भेटतात किंवा क्वचितच लोकांना हे दिसतात. तर तो होता जिन. तर तो व्यक्ती जेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलं आणि त्याला कळलं की हे मला समजलंय, मी त्याला पाहिलंय, तर त्याने काय केलं, त्याचा आकार बदलला. त्याच्या हातात त्याच्या शरीरावरती पांढरे शुभ्र वस्त्र होते, हातात दिवा होता
आणि तो हातात दिवा घेत घेत अंतराळी झाला होता. जेव्हा जशी माझी नजर त्याच्यावर पडली, त्याने स्वतःचा वेश चेंज केला. तो असा एक वेगळाच पक्षी तयार झाला आणि असा किर, किर, किर करत तो उडून गेला. म्हणजे मी अजूनही ते आठवलं जरी ना मला फार भीती वाटते. म्हणजे त्या गोष्टीनंतर पुढचे 4 दिवस मी फणफणलेली तापात, की मी हे काय पाहिलं? म्हणजे एक माणूस आहे त्याची मी आकृती पाहिली पहिली तर, नंतर तो क्लिअर दिसला. नंतर तो चालत असा चालतोय तो. त्याच्या अंतराळी म्हणजे खाली काय नाही, वर काय नाही. तो मध्येच चालतोय असा. आणि मी त्याला पाहते आणि बघेपर्यंत त्याला कळलं, की मी त्याला बघते आणि त्याने त्याचा आकारच बदलला आणि तो पक्षी बनून उडून गेला. हा होता एक किस्सा. ह्याच्यावरती ना मॅम आपल्या इंग्लिशमध्ये एक टर्म आहे, अच्छा. शेप शिफ्टिंग म्हणून. ओके. फार जुना टर्म आहे. आपण हां. ऑडियन्सने पण हा ऐकला असेल. अच्छा. त्याच्यामध्ये आणि आपल्या शोवरती पण असे काही आपण किस्से ऐकले होते, अच्छा. की एक माणूस चालत येतोय. हो. जसा तो जवळ येतो, त्याचा काहीतरी कुत्रा होतोय हो. किंवा वेगळ्या प्राण्यामध्ये त्याचं रूपांतर हो होतंय. सर. हो. तर मे बी हा शेप शिफ्टिंगचाच प्रकार असेल. येस, येस, आणि ती येस. वेळ काय होती जेव्हा तुम्ही पाहिलेलं तिकडे? ती संध्याकाळ? मोस्टली संध्याकाळ. ओके. म्हणजे मावळतच होता दिवस आणि अशा व्यक्ती ना संध्याकाळच्या अंधाराच्या वेळेला निघतात. हे मला बोलले खूप जण की ती व्यक्ती होती ती जिन होती, जिन. ओके. आणि कब्रिस्तान होता ना सर. हं, कब्रिस्तान हं. म्हटल्यानंतर तिथे तुम्हाला भेटणार 100%. आणि तर मी लिटरली 4 दिवस फणफणले ना, आमच्या काकांनी ती रूमच चेंज केली. बोलले, "नाही पाहिजे, नाही राहायचं आपण इथे." आणि त्यांनी चेंज केली. हां. हा झाला एक माझ्या लहानपणीचा किस्सा. हं, त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मावशीकडे आलो. दुसऱ्या सुट्ट्यांना ओके. उन्हाळ्याच्या 2-3 वर्षांच्या गॅपनंतर. तिथेच पुण्यातच? पुण्यातच. ओके. पुण्यामध्ये एक फॅक्टरी म्हणून फॅक्टरीतले रूम मिळालेले आमच्या मावशींच्या सासू-सासऱ्यांना. ओके. सो आमची मावशी त्यांच्या जॉइंट फॅमिलीत राहायची. सो मी, माझ्या मावशीची मुलगी आणि माझ्या मावशी आम्ही सगळेजण ना त्या फॅक्टरीमधून बाहेर आलो आणि रोड क्रॉस करत होतो. रोड क्रॉस करत होतो तर आहे ना, माझ्या मावशीची जी मुलगी आहे, तिचं लक्ष आहे ना एका बाईकवाल्याजवळ गेलं. हं. त्या बाईकवाला गाडी चालवतोय आणि त्याच्या मागे आहे ना, एक खूप सुंदर लेडी बसलेली. इतकी सुंदर बसलेली ना ती. पण बघताच क्षणी ना त्या बाईचं रूप बदललं. हे अच्छा. माझा हात पकडलेल्या माझ्या मावस बहिणीने हं. हे सीन केलंय आणि तिने माझा हात असा वर करून मला दाखवायला गेली, की "हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ काय." हं, हं, हं. आणि लिटरली मी तिचा फेस पाहिलाय, हं. की माझी बहीण तिथेच बेशुद्ध. म्हणजे आम्ही हे इमॅजिन केलं, की नक्की हिने काहीतरी पाहिलं आणि मेन असं झालं होतं, की ती व्यक्ती जी बाईक चालवणारी होती ना, त्या माणसाच्या पाठीमागे एक सुंदर स्त्री बसलेली. पण ती तिच्या हद्दीत जेव्हा येते ना, हद्द असते हं. प्रत्येकाची. ती जेव्हा हद्दीत येते ना, तेव्हा ते रूप बदलतं. त्यावेळेला त्या बाईचं रूप एका रौद्र म्हणजे अगदी अशी म्हैशीसारखी बाई, अगदी हिरवागार तिचा काष्टा, हं. मोठं लाट, कुंकू, नथ, हे दात बाहेर सुळे दात, असे म्हणजे अगदी एखाद्या राक्षसीने कशा असतात तशी ती बाई. आणि ती असा हिरवागार चुडाबिडा हातात तिच्या आणि तिने तिने पूर्ण तिचं नजर माझ्या त्या मावस बहिणीकडे फिरवली आणि माझी हं, हं, मावस हं. बहीण पडली. तर ते आम्ही पाहिलं, की हिने काहीतरी पाहिलंय. सो ती जी बाई आहे ना, पुढच्या माणसाला पुढे जाऊन तिने संपवलं आणि ती न्यूज 2 दिवसांनी पेपरमध्ये आली, की असं-असं ह्याच रोडला एक माणूस गायब आहे. ना त्याची बॉडी मिळाली, ना त्याची गाडी गायबच मिळाली. झाला तो? गायबच झाला आणि त्याच माणसाबद्दल पेपरमध्ये आलं पुढच्या 2 दिवसात. मग आम्ही अंदाज काढला म्हणजे आमच्या मावशी काकांनी पण सगळं समजवलं, की त्या फॅक्टरीचा जो रोड होता, हं, तो हं. खूप भयंकर होता, की त्या रोडवरती पण ह्या गोष्टी घडायच्या. त्या रोडची काही हिस्ट्री होती का? की त्या असं काही रोडची घडलं? हिस्ट्री म्हणजे त्या रोडवर अजूनही घडतायत गोष्टी, ओके. की तुम्ही ते एकटे जाऊच नाही शकत त्या रोडवरून किंवा अमावास्या पौर्णिमेला तिथून तुम्हाला बांगड्यांचे, पैंजणांचे म्हणजे बाळ रडण्याचे, एखादी बाई रडतीये आणि तुम्हाला अट्रॅक्ट करून ती बोलवतेय आणि तुम्ही तिथपर्यंत जाणार सो नाही जायचं. कोणीही आवाज देऊ दे, रात्री अपरात्री एका लहान बाळाने जरी दिला, तरीही नाही जायचं. आणि जर जायचंय तर तुमच्या रिस्कवर जायचं. कारण की कधी कुणाचा जीव, कधी काय माहिती नाही. धोक्यात जाऊ शकतो. सो हं, हं. आपली म्हणतात ना, आपली जपणूक आपल्या हातात आहे. सो खूप केअरफुल राहावं लागतं. एक म्हणजे मोस्टली मी तर हेच म्हणेन, रात्रीचा प्रवास मोस्टली टाळावा. टाळावा. कारण रात्र ही वैऱ्याची आहे. जमाना इतका म्हणजे आता तर हे इतके पिसाटलेत ना, म्हणजे पूर्वी तरी खूप कमी ऐकायला मिळायचं. आता खूप काय घडतंय. म्हणजे इतकं जास्त घडतंय ना, की ज्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल ना, तर ती व्यक्ती दुसऱ्याला मारते. हं. हे आमच्या विक्रोळी हायवेचं महत्व आहे. म्हणजे हे झालेलं आहे.
आणि ज्या वेळेला एखाद्या गुरुजींना ब्राह्मणांना बोलवून त्या जागेची पूजा वगैरे केली ना, त्यावेळेला सुद्धा ह्या गोष्टी काही दिवस थांबल्या होत्या. म्हणजे इथपर्यंत घडलं. आमच्या विक्रोळीमध्ये एक म्हणजे अशी जागा आहे, हायवे रोड, विक्रोळीचा मेन हायवे आहे. सो तिथे ना शाप आहे. म्हणजे विक्रोळीतले जेवढी पण एकुलती एक मुलं आहेत, त्यांचा तिथे ऍक्सिडेंट होतो आणि ते ऑन द स्पॉट जातात. म्हणजे जीवेच मारले जातात. मग तो ऍक्सिडेंट होऊ दे किंवा एखाद्या दुसऱ्या गाडीचा धक्का लागू दे ओके. किंवा बाईक वरती असला, बाईक वरून असला तरी एखाद्याला लागेल, खरचडेल, मोस्टली हाड मोडेल, पण तो इमिजिएटली जातो. असे डेंजरवाले ऍक्सिडेंट होत आहेत. मग ते का होत आहेत? लिटरली एकदा असं झालं की ज्या ठिकाणी हे ऍक्सिडेंट होत होतं ना, त्या ठिकाणी कितीतरी पंडित लोकांना शांती करण्यासाठी बोलवलंय. तुम्ही सर्च मारा, 2014 की 15 साली या ठिकाणी शांती केलेली आहे की बाबा नाही, ही जागा जी एक अशी शापित जागा झाली आहे किंवा इथे इतका वास आहे भूतांचा किंवा आत्म्यांचा, ज्यांचे तिथे जीव गेलेत, तर ते काय करतायत, एखाद्या दुसऱ्या गाडी आली तर त्यांना खेचणं, त्यांना असं त्यांच्या टायरमध्ये काहीतरी करणं आणि त्यांनाही घेऊन जाणं. आणि अशा व्यक्तींमध्ये ताकद असते, ज्यांचं म्हणतात ना, इच्छा नसताना मृत्यू झालेला असतो किंवा ज्यांना खूप जगण्याची इच्छा असते, त्यांनी काहीच पाहिलं नाहीये आयुष्य. अशा लोकांचे आत्मे तिथे 100% भटकत असणार. मी असं नाही म्हणणार की भूत आहे किंवा काय, पण आत्म्यांमध्ये सुद्धा एवढीच ताकद असते, ज्या ह्या रूपात ते लोक दाखवतात की बघा, आहे आमचं अस्तित्व. तुम्ही माना अगर नका मानू, पण ह्या गोष्टी आहेत. आता रिसेंट मध्ये असा कोणता किस्सा घडला तर हायवेवर? रिसेंट मध्ये तर तुम्हाला सांगू, माझी एक मैत्रीण आहे. सो तिचे एक फ्रेंड्स आहेत, म्हणजे फॅमिली फ्रेंड्सच आहेत आणि ते त्या हायवेवरून चालले होते. त्यांची बुलेट होती. बुलेट होती आणि बुलेटच्या मिररमध्ये त्यांना एक सावली दिसली रात्रीच्या 2:30 वाजता. तर रात्रीच्या 2:30 वाजता ही व्यक्ती काय करायला गेलेली, तर ते वास्तुक शांतीची पूजा करून पुण्यावरून येत होते. सो त्यांना झाला होता लेट. तर त्यांना माहितीये की हायवेवरती काय आहे, कुठल्या वाईट गोष्टी आहे, कुठल्या वाईट शक्ती आहे. एक पंडित आहे, एक ज्योतिष आहे किंवा एक म्हणतात ना, म्हणजे पूर्ण पंचक बघणारे किंवा सगळं एक म्हणतात ना, गुरुजी प्रॉपर पूजा करणारे, शेंडीवाले, जानवं धारण केलेलं प्रॉपर, इतका पॉवरफुल माणूस सुद्धा त्या ठिकाणी थांबला. अच्छा. त्या ठिकाणी थांबला आणि बुलेट गाडी, विचार करायची गोष्ट आहे, बुलेट ऑलरेडी हेवी आहे आणि त्यांना दोन्ही मिररमध्ये, बुलेटचे मिरर मोठे मोठे असतात, तुम्हाला माहिती असेल, दोन्ही त्या मिररमध्ये त्यांना एक सावली दिसली आणि त्यांनी त्या मिररला बघून समजून गेले की माझ्या बुलेटला कोणीतरी एक वाईट शक्ती आहे जी मागे ओढतीये. आणि लिटरली ते जोर लावतायत, एक्सिलेटर जोरात जोरात फिरवतायत, पण बुलेट काय पुढे सरकेल. म्हणजे असं कमीत कमी 20 मिनिटं चाललं. 20 मिनिटं चालल्यानंतर ज्या क्षणाला त्यांनी त्यांच्या बुलेटचा हॉर्न इतक्या जोरात वाजवला, इतक्या जोरात वाजवला आणि बुलेटवरून खाली उतरून त्यांनी कंटिन्यू टाळ्या वाजवल्या. अच्छा. इतक्या जोरात जोरात टाळ्या वाजवल्या आणि टाळ्यांचं महत्व तुम्हाला माहिती असेलच कदाचित, तुम्ही नाही सांगा तुम्ही. तर टाळ्यांचं महत्व इतकं मोठं आहे आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या म्हणतात ना, सनातनामध्ये. आपण मंदिरात कधी गेलो महादेवाच्या, तरी बघा तिथे 3 वेळा टाळी वाजवतो. तर त्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की अशा ज्या वेळेला सिच्युएशन येते त्यावेळेला काय केलं पाहिजे. त्यांनी गाडीचा तो हॉर्न वाजवलाच बुलेटचा, तरी सुद्धा काही होता होईना. मग ते गाडीतून उतरले. उतरल्याच्या नंतर त्यांनी ज्या जोरात टाळ्या वाजवल्या आणि जे किंचाळले ना, ते बुलेटला डायरेक्ट त्यांनी सोडलं आणि बुलेट लिटरली पुढे ऑटोमॅटिक पुढे गेली, कारण त्यांनी एक्सिलेटर खूप जोरात दाबलेलं, खूप जोरात. विचार करा, एवढी हेवी बुलेट, मग ती किती पुढे गेली असेल. इतक्या जोरात ताकद लावून त्यांची बुलेट ओढत होतं आणि हे त्यांना कळलं की ते किती जण आहेत, काय ते सुद्धा त्यांना कळालं. आणि जेव्हा ते घरी पोहोचले तोपर्यंत जवळजवळ 3-3:30 झालेले आणि ते आले घरी. ते आले सुखरूप घरी आले, कारण त्यांना ह्या गोष्टींपासून त्रास नाही, पण त्रास देण्याचा प्रयत्न झाला. हा त्यांनी एक्सपिरियन्स माझ्या मैत्रिणीला सांगितला. तर तिने मला जेव्हा सांगितलं ना, तर मी स्वतः जाऊन भेटले त्यांना की तुम्ही कसं काय, म्हणजे ते म्हणाले बघा, आपल्याला काय भीती नाहीये त्या गोष्टींची, पण आपण सावध राहणं हे आपल्या हातात आहे. सो काळजी घ्यायची. चुकूनही हायवेला जाऊ नका रात्रीचं, म्हणजे हे त्यांनीही आम्हाला सांगितलं. मग मी पण माझ्या मुलांना, ते गोदरेजला, प्लॅटिनमला वगैरे मुलं जायला जातात ना आमची, तर मी रागवते, ओरडते, नाही जायचं. राग आला तरी चालेल, दिवसभरात जावा, रात्रीचे नाही जायचं.
लिटरली माझी मुलगी, आता कसं ह्या लोकांना फॅशन आहे, ट्रेंड आहे, की नाही उठे सुटे केस सोडा आणि जावा. पण केस सोडल्यामुळे आज माझ्या सख्ख्या नंदेवर काय परिस्थिती ओढवली हे मी आता तुम्हाला सांगेन. पुढे जाण्यापूर्वी मला तुम्हाला विचारायचं आहे. हा बोला. मी मगाशी मेन्शन केलं की टाळ्या वाजवण्याचं महत्व हो, ते नक्की काय असतं आणि आपण टाळ्या काय टाळ्या वाजवल्या वाजवण्याचं पाहिजे? महत्व, महादेवाच्या मंदिरात 3 वेळा टाळ्या वाजवल्या जातात. हम्म, तर त्याचं महत्व असं आहे की महादेव आहेत तर त्यांना जेव्हा आपण एक भालचंद्र रूप आहे ना त्यांचं, हम्म, तर भाल मीन्स आपण टाळ्या वाजवल्याच्या नंतर हे ज्या ह्या तरंगा निघतात, 3 वेळा टाळ्या मारल्या, तरंगा निघाल्या, हम्म. ह्या महादेवांच्या कानापर्यंत पोहोचतात. ओके. जसं की महादेवांचं वाहन नंदीबैल असतो समोरच, तर नंदीबैल त्यांच्या समोर, नजरेच्याच समोर असतात. पण जेव्हा महादेवांचे कान, म्हणजे आपण कुठल्या संकटात आहोत किंवा कुठल्या आपल्यावरती एखाद्या एक भीतीचं संकट आहे किंवा एक संकटाची सावली जरी असेल, तरी त्यावेळेस सुद्धा तुम्ही यांना जोरात एकवटून तुम्ही जर 3 वेळा 4 वेळा टाळ्या वाजवाल, थेट महादेवांपर्यंत काम त्यांच्या कानात जातं ऐकायला. ओके. असं म्हणतात. शंख फुंकतो आपण हम्म, महादेवांच्या नावाने, शंख जेव्हा जोरात फुंकला जातो तो पण थेट त्यांच्या कानापर्यंत जातो, कारण महादेवांना शंख खूप प्रिय आहे. ओके. खूप प्रिय आहे महादेवांना. आणि बघा, तुम्ही एक्सपिरियन्स करा, अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी हम्म, घरात न चुकता नित्य नियमाने शंख फुंकत जा. अच्छा. खूप चांगला असतो. रोज तर त्याला रोज सकाळ संध्याकाळ पाणी भरून ठेवायचं मंदिरात. हम्म, आणि मग जेव्हा फुंकण्याची वेळ येते तेव्हा ते पाणी काढायचं आणि जितका तुम्हाला जोर लावून वाजवता येईल तेवढं तुम्ही हम्म. वाजवा आणि घरातल्या पुरुषांनी वाजवावं. खूप चांगलं, ओके. खूप चांगलं. तुम्ही बघा, एक्सपिरियन्स घ्या आणि मग मला सांगा. नाही, काहीतरी एक नवीन इन्फॉर्मेशन मला हो कळली सर, आणि आपल्या हो. ऑडियन्सला पण. हा. आणि तुम्हाला आतापर्यंत आपला एपिसोड कसा वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. आणि जर आता आवडत असेल आपला एपिसोड तर नक्कीच लाईक करा. आणि आपण आता वळूया पुढच्या किस्स्याकडे. हा सर. सो केस मोकळे सोडून बाहेर जाणं हे किती आपल्या जीवाला त्याचं घातक असू शकतं, हे खूप मोठं जिवंत उदाहरण माझ्या घरात आहे. अच्छा. की 2014 साली माझी नणंद, माझे नंदावे, आमचे सासू सासरे, आमचे दीर जाव, माझी सगळी फॅमिली, आमची पूर्ण जॉईंट फॅमिली आम्ही यात्रेला गावी गेलो होतो. ओके. मे महिन्याची यात्रा असते आमच्या महालक्ष्मीची, पोळ्याची लक्ष्मी आई. सो आम्ही सगळी फॅमिली मिळून आहे ना, गाडी करून दरवर्षी आमची सासूबाई दर्शनाला घेऊन जायची. कधी कधी असं व्हायचं ना की गावाला जायला पैसे नसायचे, पण आमची सासूबाई दागिने घाण टाकायच्या आणि गावाला देव आपलं चुकलं नाही पाहिजे, आपलं देवधर्म जे आहे ते कंटिन्यू आमच्या सासूबाई करायच्या. सो त्यांनी काय केलं की आपण जातोय गावाला, चला. तर सर्वांनी तयारी केली आणि आम्ही गेलो गावी गेलो. आणि ज्या रात्री गेलो त्या दिवशी मग अगदी म्हणतात ना गावाला, म्हणजे आपण असुरांना बोकड करतो, देवाला पुरणपोळीचा नैवेद्य. तर त्या दिवशी बोकड होतं, जो असुरांना नैवेद्य दिला जातो, चढवला जातो. कुठे गाव तुमचं? आम्ही सोलापूरचे. ओके. सो ते असुरांसाठी असतं आणि त्याचं काळीज आणि हे ते चढवावं लागतं. तर देवीला गोडाचाच नैवेद्य जातो, पुरणपोळीचा. सो ते नैवेद्य वगैरे झालं, ते बकरं केलं, बोकड झालं, सगळं काय झालं. आणि आम्ही ना सगळे एकदम दमून थकून आहे ना, अगदी इतकी लोक होती घरात की घरात सुद्धा सगळे झोपले होते आणि घराच्या बाहेर अंगणात अर्धी लोक. सो रात्री थंडीचं वातावरण, म्हणजे गावी कशी मे महिन्यात पण थंडी वाजते, गावी तुम्ही 12ही महिने तुम्हाला असं उकाडा नाही जाणवणार, गारवाच असतो रात्रीचा. सो आमच्या नंदेला ना सुसूला आली होती, तर तिने आमच्या सासूबाईला उठवलं की मम्मी चल ना माझ्याबरोबर. तर माझी सासू पण झोपेत होती, बोलली जा ना अगं हेमा, घराच्या बाजूलाच तर आहे ना, पाठीमागे जा ना. तर बोलते मम्मी नको, कसं वाटते घराच्या मागे, आणि घरात पुष्कळ माणसं, कधी घराची दार वाजवून कडी वाजवायची आणि लोकांच्या झोपा मोड करून कधी उठून हे करायचं ना. म्हणून मग माझी सासूबाई काय बोलले, अगं जा ना हेमा, कोण बघते रात्रीचं, जा अशी पाठीमागे घराच्या मागे जा आणि करून ये. आणि माहिती नाही, आमची नणंद झोपेतच होती आणि तिला सवय होती की झोपताना डोक्याचं क्लिप काढायचं आणि झोपायची. आणि खरंच म्हणजे आम्ही खूप वर्ष पाहिले तिला की मोस्टली ती ना क्लिप काढूनच झोपायची रात्रीची. आणि त्याही दिवशी ती क्लिप काढूनच झोपली होती आणि मध्यरात्री उठून घराच्या मागे गेली. ज्या ठिकाणी ती गेली आणि जिथे जाऊन सुसू करून आली ती जागा, त्या जागेत तिला पकडलं. ओके. तिथे अशा गोष्टी तिला पकडल्या की 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 8 ते 9 जण पकडले. तुम्हाला खरं नाही वाटणार,
ऍक्च्युली आमच्या सासू सासऱ्यांना अगोदरच त्यांच्या पण गावातल्या लोकांनी सांगितलं होतं, बघ पांडुरंग, बघ लक्ष्मी, असं आहे तुमच्या घराच्या मागे जे आहे तिथे काय काय गोष्टी केलेल्या आहेत, तर ती जागा चांगली नाही, त्या जागेवर घर बांधू नको. ओके. हे आमच्या सासू सासऱ्यांना सगळं माहिती असताना आमच्या सासू सासऱ्यांनी तिथे चांगला सोफा बांधला, घर बांधलं, माळी बांधलीये, खर्च करून एवढा सगळं बनवून घेतलं, पण हा विचार नाही केला की हेच सगळं आपल्याच मुलीच्या जीवाशी येऊ शकतं. हे त्यांना नंतर पश्चाताप झाला, हे सगळ्या गोष्टी घडल्यानंतर. आणि मग नंतर आम्ही मुंबईत आलो. पण तिचं बिहेव बघून सर्वांनाच एकदम प्रश्न पडला की अरे रात्री तर हीच खूप चांगली होती, हिला काय झालं? तर आम्हाला काय वाटलं, एक दमल्यामुळे थकल्यामुळे ही अशी चिडचिड करते का, ओरडतीये का, रडतीये मध्येच, काहीच अच्छा. माहिती नाही, कोणाशीच नीट बोलत नाही. तिची 2 लहान मुलं होती. विचार करण्याची गोष्ट आहे, अशी नाही ती तरणी-ताटी आहे. तिचीही 2 लहान मुलं. आम्ही गावाला घेऊन गेलेलो. गावावरून मुंबईला आलो. मुंबईला आलो, तिचे मिस्टर म्हणजे आमचे नंदावे. तर तेही विचारतात, "अगं हेमा, तुला काय झालंय? रात्री तर तू चांगली होती, चांगली झोपलीस आणि काय झालं तुला असं?" तर "काय नाही, चला आता, निघा आपल्या आपल्या घरी." अच्छा. म्हणजे ती वेगळंच बिहेव करायला लागली. आणलं मुंबईला, सगळं काय जेवणं खावणं झाली, सगळं काय झालं. आणि दुपारनंतर जरा थोडा आराम वगैरे केला आणि मग उठलो. उठल्याच्या नंतर मग बोलायला लागली माझ्या सासूला, "घेऊन आलीस ना मला मुंबईला? मला घेऊन आलीस ना मुंबईला? तुझी पोरगी तुला बोलत होती की जा म्हणून तिच्या सोबत. तू गेलीस का तिच्या सोबत? नाही गेलीस ना? धरली आम्ही आता तिला आणि आता तिची काय सुटणुका नाही इथून." हे ती तिच्या तोंडाने माझ्या सासूला बोलते. म्हणजे मुलगी आपल्या आईला सांगतेय. आणि तो आवाज पुरुषाचा. ओके. तिचा आवाज पूर्ण बदललेला. ती माझ्या नंदेचा आवाजच नव्हता तो. फिमेल आवाज कळतो ना, फुल मेल व्हॉइस, आणि माझ्या सासूला असं सांगतोय. माझी सासू एकदम बघतच राहिली, हे काय बोलते. माझ्या सासूला थोड्या वेळ काहीच नाही सुचलं की मी काय केलं, मी काय करून बसले. अरे माझी पोरगी मला उठवत होती की चल म्हणून माझ्यासोबत, मी नाही गेले. अगं हेमा, काय झालं तुला? आता काय झालं? तू विचार कर काय झालं. ते वेगळ्याच याच्यात. आणि ना, टागोरनगर तुम्हाला माहिती असावं, कन्नमवार बाजूला हायवे आणि पलीकडे टागोरनगर आहे ना. मेन जो हायवे त्याच्या पलीकडून आमच्या गॅलरीतून आहे ना, क्लिअरली स्पष्ट सकाळ संध्याकाळ कुराण ऐकू येते. तुम्हाला तर माहितीये, भोंगे जागोजागी लागलेले आहेत. हे आपण नाही रोखू शकत. तर हीच माझी नणंद गावावरून आलेल्याच दिवशी ती कुराण जी येते ना ऐकायला, ती गॅलरीत जाऊन अशी कान लावून ऐकतीये. कान लावून ऐकतीये. आणि आम्ही तिला बघतोय की हे काय आहे, म्हणजे हे का कान लावून बघते. आणि ती कुराण जेव्हा स्टॉप झाली ना, ती डायरेक्ट शिव्या द्यायला लागायची. आम्ही ऑब्झर्व केलं. मग आम्ही ना आमच्या नंदाव्याला काय बोललं, तुम्ही दोन्ही मुलांना घ्या आणि घरी घेऊन जा मुलुंडला. तिचं सासर मुलुंड होतं, राहायला माहेर विक्रोळी. सो आम्ही काय बोललो की तुम्ही ना घेऊन जा, त्यांची तब्येत ठीक नाहीये, उगाच त्या हायपर होऊन अजून तुमच्या आई पप्पांसमोर काय उगाच बोलल्या वगैरे तर नको. तर माझ्या नंदाव्याला आणि माझ्या नंदेच्या दोन्ही मुलांना आम्ही पाठवून दिलं घरी त्यांच्या. पाठवून दिलं आणि माझी दोन्ही मुलं घरात लहान लहान मुलं माझी पण एक 12-11 वर्षाचीच होती माझी मुलं 2014-15 मध्ये. सो थोड्या टायमानी माझीच नणंद, ती जी कुराण तिकडे गात होते ना, ऐकत होती, ती तोंडपाठ तोंडपाठ उर्दू भाषेमध्ये नमाज पडतेय. म्हणजे तुम्ही विश्वास नाही करू शकत की आम्ही हे पाहिलंय डोळ्यांनी की हे काय म्हणजे उर्दू भाषेतली त्यांची नमाज पडते. म्हणजे नक्की काय, त्यांच्याच बरोबर त्या स्टाईलमध्ये बसणं, चटईवरती अगदी याच्यावरती गुडघ्यावरती बसून, आणि अगदी ते जसं ते मान बिन फिरवून करतात तसं अगदी दोन्ही हात वगैरे. अरे हे काय. माझी सासू बोलते, अगं काय झालंय मग, तू काय करतेय. ती डोळ्यांनी बघायची ना, आमची सासू घाबरायची, आम्हाला पण भीती वाटायची, आता काय करणार. तुम्हाला खरं नाही वाटणार की माझ्या सासूनी, सासऱ्यांनी, माझ्या मिस्टरांनी, माझ्या दिरांनी, माझ्या मोठी नणंद नंदावे, माझ्या मोठ्या नंदेचे मिस्टर रोडच्या दर्ग्यासारख्या ठिकाणी आम्ही तिला घेऊन गेलेलो आहे. अक्षरशः आम्ही आत घेऊन जायचो ना तिला, तर तिथल्या लोकांना बघून आम्ही घाबरायचो.
असे पण एक्सपिरियन्स घेतले आम्ही की भीती वाटायची की रोडचा दर्गा सर्वात मोठा दर्गा, जिथे अशा काय होतात गोष्टी ना ज्या वेळेला लोकांना, तर तिथे आणतात. लिटरली हाताला साखळ दंड बांधून ठेवतात आणि ते उतरवून मग पाठवतात घरी. तिथे ठेवतात, राहायला ठेवतात लोकांना. पण ही काय आम्हाला माहित होतं, आमची मुलगी आम्ही ठेवणार नाही. हा, आम्ही थोडा वेळ आणू, तुम्ही काय झाडपाला काय करायचंय, ते मोराचं पिसारा वगैरे. हे बघा, अशा वेळेला आपण दवा पण मागतो आणि दुवा पण मागतो, बरोबर. अशा वेळेला आपण प्रत्येक गोष्टींवरती ट्रस्ट करतो. तर आम्ही त्याच ह्याच्याने आम्ही घेऊन गेलो की बाबा अरे ही पुराण बिराण बोलते, हे करायला लागले, तर आम्ही रेरोडला जाणार. तर रस्त्याने ना रेरोडला जाताना ना ट्रॅफिक लागलेलं आणि गणपतीचं विसर्जन होतं. तर गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी सुद्धा ना हीच व्यक्ती, म्हणजे त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या, अरे क्या लेके जा रहे, अभी जाएंगे और पानी में फेकेंगे, इन लोग को भगवान, इन लोग के भगवान, देखो इन लोग के भगवान, इनको लेके जाएंगे और पानी में, कोई भगवान को फेकता है क्या, ही सांगते आमची नणंद. विसर्जन आहे, अक्षरशः मी नाही विसरू शकत तो दिवस. म्हणजे तिचा आम्ही बिहेव बघूनच आम्ही एकदम ह्याच्यातच जायचो, आम्हालाच नाही कळायचं कसं बसं त्या रोडच्या दर्ग्यात पोहोचलो. म्हणजे अजूनही आठवतंय त्या ठिकाणी गेल्यानंतर ना आजूबाजूला अशा व्यक्ती पाहिल्यात ना आम्ही, की एक बाईला खांब्याला बांधलेली आणि एका बाईला खांब्याला बांधून त्या बाईला एक नजर मी फक्त पाहिलं ना, तर त्या बाईची जीभ आहे ना, जीभ इथपर्यंत आलेली बाहेर. म्हणजे तुम्ही त्या दर्ग्यात बाईच्या पाहिलं? आमच्या नंदेला आम्ही जेव्हा तिथे घेऊन गेलो तेव्हा, म्हणजे मी असे लोक तिथे पाहिले. ओके. तर अशा वातावरणात तिला नेलं आम्ही तिथे. ते काय त्यांनी झाडपाला केला, तिच्यावरचं ते उतरवलं, काय केलं, मग तिला आम्ही आणलं घरी. घरी येताना, रस्त्यातून येतानाही ती तशीच करत होती, काय 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 बोलतच होती, हिंदीमध्ये बडबडत होती. घरी आलो, घरी आल्याच्या नंतर मोठ्याने हसली, खूप मोठ्याने हसली. पाणी प्यायला दिलं, पाणी प्यायला तयार नाही. जेवायला वाढलं, मुझे आज चिकन चाहिए, मुझे आज कबाब चाहिए, मुझे आज खीमा चाहिए, मुझे आज मटन चाहिए. नॉनव्हेज शिवाय मागत नव्हती. मग इतक्या जोरात हसली पुरुषाच्या आवाजात आणि माझ्या सासूला म्हणते कशी, तुमको क्या लगा, तुम मेरा पत्ता कट करने लेके गए थे इसको. तो माझी सासू बोलते हाँ. तुमको क्या लगा, तुम जब भी इसको अंदर लेके गए ना, तभी है ना हम लोग इससे है ना बाहर निकले और वो दरवाजे के बाहर बैठे. जब भी इसको तुमने अंदर लेके गए, इस पे क्या क्या किया, ये जब भी बाहर आई तभी हम वापिस इसके अंदर गए और इसके साथ ही वापिस घर पे आए. अभी तुम हमको इसके शरीर से कभी नहीं निकाल पाओगे. आणि ती लास्ट गेल्या वर्षी गेली. तुम्हाला पर्सनली कसं वाटत होतं जेव्हा पर्सनली तुम्ही म्हणजे आम्हाला इतका पश्चाताप आहे ना ह्या गोष्टीचा, की एवढे 15-20 वर्ष झाले त्या व्यक्तीच्या शरीरात ह्या गोष्टी घडत होत्या. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. म्हणजे माझे मिस्टर तर लिटरली माझ्या नंदेची डेड बॉडी बघून आहे ना, फक्त सॉरी बोलत होते. "हेमा मला माफ कर. मी नाही वाचवू शकलो तुला." म्हणजे असं आम्ही असा एक एपिसोड पाहिला होता हॉररचा, जो झी टीव्हीवर लागायचा, झी हॉरर शो. जो माझ्या नंदेने, मी आणि माझ्या सासूनी आम्ही पाहिला होता आणि तोच एक्सपिरियन्स माझ्या नंदेसोबत घडला. त्या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं, एक बाई आहे जी बुद्धगयाला गेली आहे आणि त्या बुद्धगयामध्ये एका बसचा ऍक्सिडेंट झाला आणि त्या बसमध्ये जेवढे पण पॅसेंजर होते त्या एकट्या बाईच्या अंगात घुसले आणि ते अख्खे पॅसेंजर तिच्या शरीरात घुसले. त्या बुद्धगयामध्ये एक जे भिक्खू होते ना, त्यांनी लिटरली तिला ना एका खडकांच्या, एका दगडांच्या याच्यात तिला बांधून ठेवलेली बंदिस्त. तर ती लिटरली त्या दगडांवरती आपटून घ्यायची स्वतःला. इतकी तिची हालत बेकार झालेली, पण ती माणसं तिच्या शरीरातून निघत नव्हती. आणि तोच एपिसोड आम्ही बघून गावाला गेलेलो आणि गावावरून येऊन हीच गोष्ट माझ्या नंदेसोबत घडली. फरक एवढाच होता की त्या बसमध्ये जे खूप लोक होती आणि हिच्या शरीरात 8 ते 9 जण होती. ती खाली झोपली ना, बोलायची माझ्या ना छातीवर कोणतरी बसतंय, माझा गळा कोणतरी दाबतंय, मला नका झोपू. बोलायची, वहिनी माझी ना, तुम्ही कधीतरी इमॅजिन केलंय का की कंटिन्यू जर तुमची मान कोणी येऊन अशी हलवेल तर तुमची मान किती दुखेल. तिची 24 तास मान गोल फिरायची. ही अशी कंटिन्युअसली अशी 24 तास तिचं शरीर आहे ना खंगून गेलेलं पूर्ण. आणि आम्हाला खूप जण बोलली पण होती की तुम्ही नाही वाचवू शकत हिला, कारण की जर तुम्ही हिला वाचवायला जाल तर तुमच्या जीवाला धोका आहे.
आणि खरंच तुम्हाला आज मी सत्य परिस्थिती सांगते, आज माझी सासू ह्या जगात नाहीये. माझ्या सासूने हिला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, गावी गेली, ज्या ठिकाणी हिला झालंय ते काढायला गेली आणि त्याच ठिकाणी आमची सासू सापडली. आणि हे जिवंत उदाहरण आहे. हे जेव्हा एक्सपिरियन्स केलं ना आयुष्यात, त्यावेळेला ह्या गोष्टींवर प्रचंड विश्वास झाला, की नाही ह्या गोष्टी असतात. आणि तिथे आमचं घर आता ओसाड आहे. तुम्ही जाऊन आत्ता रिअल परिस्थिती बघाल ना, माझं घर पूर्ण ढासळलंय. अशी परिस्थिती झाली ना घराची, पण तिथे जाऊन काय करण्याची इच्छा तर लांबच, डेअरिंग नाही कोणात. कारण लोकांनी जीव गमावले तो. नाही इच्छा. मी तर कानाला असे खडे लावले. कारण त्याच ठिकाणी माझ्या मुलीला जो एक्सपिरियन्स मी घेतलाय ना, माझ्या मुलीला नवीन जन्म मिळालाय सर. तुम्ही ओके. विश्वास नाही बसणार. आज माझी 6 महिन्याचं लहान बाळ. मी गावाला घेऊन गेले होते. आमच्या सासऱ्यांचे वडील वारले आणि प्रचंड गारठा, इतकी थंडी. अशा थंडीत मी माझ्या 6 महिन्याचं बाळ घेऊन गेलेली. पण कोणाला असं कीव नाही आली, की बाबा अरे नाही तुझं लहान बाळ आहे, नको येऊ गावाला तू. कुणी एवढं सांगितलंय, की एवढ्या लहान लेकराला घेऊन गावी एखादं असं म्हणाले असते, की "अरे नको, तुझी येण्याची काहीच गरज नाही." पण मी मोठी सून आहे. मी माझं कर्तव्य पार पाडलं. मी गेले माझ्या मुलीला घेऊन. पण खूप मोठी गोडचूक होती माझी. आणि मी तिथे गेल्यानंतर जो म्हणतात ना, जो अनुभव, जो क्षण माझ्या वाट्याला आला, माझ्या मुलीच्या वाट्याला आला, मी तर म्हणेल एखाद्या दुश्मनालाही येऊ नये. असे क्षण मी तिथे पाहिले आणि कसं माझ्या मुलीला वाचवलं, म्हणजे त्या वाचवण्यात आम्हाला यश मिळालं. म्हणून मी खूप घाबरते आणि माझ्या मुलीला कंटिन्यूली ओरडत असते मी, "केस मोकळे सोडू नको. केस बांधून जा. जिकडे कुठे जायचे केस बांधून जा. लहानपणापासून जर तुला अशा गोष्टी झाल्यात ना, सो तू अलर्ट राहायचं." मी कंटिन्यू माझ्या दोन्ही मुलांच्या पायात, हातात, गळ्यात काळे धागे बांधलेले आहेत. कारण की आमच्या फॅमिलीत असं झालंय ना, तर 100% आमच्यासोबतही होऊ शकतं. का नाही होऊ शकत? तुम्ही एखाद्याला छेडायला जाल तर ती गोष्ट तुमच्यासोबत होणार. माध्यमिक हायस्कूल तुम्हाला माहिती आहे का? कुठची? तुम्ही कन्नवारमध्ये हां, जॉबला हां. होता बरोबर? सो माध्यमिक हायस्कूल नाही माहितीये? तर सर्कलच्या इथे आहे ती का? सर्कलच्या बाजूलाच बरोबर. हो, हो. माध्यमिक. तिथे 3 रस्ते आहेत हं. आणि 3 रस्त्यावरती कंपल्सरी तुम्हाला उत्तारे मिळणारच मिळणार. बरोबर. 100% मी मिळणार. स्वतःही पाहिलेत. हो, पाहिले म्हणजे काय तुम्हाला अगदी माझ्या दीराचा किस्सा सांगते. माझा दीर नास्तिक म्हणजे तो देवाला मानणारा आहे, पण ह्या गोष्टी जसं की भूत, बाधा, आत्मे, पिशाच ज्या गोष्टी होतात ना, एकदम म्हणतात ना झिरो म्हणजे विश्वासच नसायचा. आणि माध्यमिकमध्ये स्कूलला ओके. उड्या मारत आला आणि समोर लिंबू उतरवून कोणीतरी फेकला होता. ह्या मुलाने काय करावं माझ्या धीराने? एखाद्या फुटबॉल सारखं त्या चेंडूला लिंबूला उडवला आणि घरी आला शाळेतून. घरी आला आणि जेवला दुपारी आणि आमच्या सासूला बोलतो, "अरे मम्मी माझ्या हाताला खूप खाज येते ग." नुसतं कंटिन्यू हात खाजवतोय. उजवा हात उजवा हात. तर खाज येते का? माझी सासू म्हणाली, की "अरे नाही बाळा पैसे येतात खाजवल्यावरती." तर तो माझा दीर बोलतो, "अरे मम्मी पैसे येतात तर हा तर खूप जास्तच एकदम खाजवतोय. असले कसले पैसे येतात?" तर मग सासू आमची म्हणायला लागली, "अरे जास्त खाज येत असेल तर जा आतमध्ये डेटॉल वगैरे लाव आणि स्वच्छ हात धुवून घे." असं म्हणून तो परत गेला आतमध्ये जाऊन हात धुवून आला आणि एक टेबल फॅन होता आमच्या घरात. त्या टेबल फॅन समोर असा हवेला हात ठेवून असा तो बसला सुकवत, की बाबा मला एवढा हात का खाजवतोय? प्रश्न पडला त्याला, असं का झालं मला म्हणजे काहीच समजलं नाही. तो जो हात खाजवत होता ना, पुढच्या 24 तासात त्या हाताला जखम झाली. अच्छा. जखम झाली पुढच्या 24 तासात. त्याच्या पुढच्या 24 तासात ती जखम इतकी वाढली, त्याच्यातून पू, रक्त आणि पाणी कंटिन्यू टपकायला लागलं. तुम्हाला कळतंय का मी काय सांगतेय, की लिटरली हात सडला त्याचा. म्हणजे माझी सासू थक्क, की बाबा हे काय होतंय माझ्या मुलाबरोबर आणि हा रडतोय. घळघळ अश्रू. त्याचं ते पेन जे होत होतं ना त्याला, खाजवेपर्यंत ठीक आहे हो, पण ही हात सडणं, त्याच्यातून पस, रक्त आणि पाणी कंटिन्यू वाहतंय. जिथे जाईल तिथे अक्षरशः चादरीचा एक चिंधी अशी माझ्या सासूने ठेवली. तरी सुद्धा हा म्हणजे खूप म्हणजे म्हणतात ना रात्रभर झोपला नाही, बेचैन एकदम. मी भेटवीन तुम्हाला आमच्या दीराची. ते स्वतः जेव्हा त्यांचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतील ना, तेव्हा तर तुम्ही बोलाल की बाप रे! म्हणजे काय त्यांनी सहन केलं असेल. तर आमची सासू म्हणाली, की "चल मी तुला डॉक्टरकडे नेते." ते उदानी डॉक्टर आमच्या इथे एकदम स्पेशलिस्ट.
स्किन स्पेशालिस्ट. 3,500 रुपये स्किन स्पेशालिस्टला माझी सासू देऊन आली. पण एवढी जखम भरली असेल तर मी विचारा मला. काहीच झालं एवढी नाही. भरलीच नाही जखम. त्यांनी खूप काय काय दिलं. 3,000-3,500 त्या टायमात. काहीच कधीची नाही. गोष्ट होती ही 2000 अ, 1900 का ते? आमच्या लग्नाही अगोदर म्हणजे अच्छा. अगदी माझंही लग्न व्हायचं होतं. म्हणजे माझे मिस्टर पण त्यावेळेला अगदी कॉलेज वगैरे करत होते आणि माझा दीर खूपच लहान होता. ओके. असं म्हणजे शाळेत जात होता, एक 5वी-6वीतला मुलगा. म्हणजे पकडून चला एक तो 12-13 वर्षाचा. हां. हम्म. आणि खेळण्याचं वय, असं बागडायचं वय, क्रिकेट खेळा, इकडे पळा, तिकडे पळा, झॅंग करा, हेच चालू असायचं. तर त्यांनी त्या याच्यामध्ये झोनमध्ये येऊन ते लिंबू उडवलेला, पण ऍक्च्युअल मध्ये तो जो लिंबू होता तो तिथे येऊन कोणीतरी उतरवून टाकला होता. आणि 3 रस्ते आहेत बघा, आणि 3 रस्त्यावरती कंटिन्यू तुम्हाला कोणी ना कोणी उतरवून टाकलेले उतारे भेटणार. पपईमध्ये, कलिंगडामध्ये खूप काही गोष्टी पडलेल्या असतात तिथे. सो माझी मुलंही अजूनही तिथून येतात जातात ना, मी त्यांना 4-4 वेळा फोन करून सांगते, बघा बाबांनो, खाली नजर ठेवा, तो रोड बेकार आहे. लिटरली कधी नॉनव्हेज जरी आणतो ना आम्ही, तर आम्ही त्या बाजून येतो, शॉपिंग मधून, सर्कलच्या तिकडून येतो, तिथून नाही आम्ही येत. कारण नॉनव्हेज त्या रोडने आणणं, बापरे, त्या नॉनव्हेज सोबत येतं मग घरी ते. कारण तिथे ऑलरेडी ते सगळ्या वस्तू उतरवून टाकलेल्या आहेत. तर माझ्या सासूनी ते डॉक्टरांना दाखवून पण काय फरकच नाही. आणि त्याचा हात तर दिवसेंदिवस एकदम मांस लटकायला लागलं. मांस लटकणं काय? माझी सासू बोलली, शशी तुला खरं खरं विचारते, तू काय केलं सांग. तू नीट आठव, हे जे 8-9 दिवसांपूर्वी ना तू काय केलं, शाळेत कॉलेजमध्ये काय केलंस का, तुझ्या मित्रांनी काय केलं का, मला स्पष्ट सगळं आठवणी सांग. ह्याने एका सेकंडमध्ये झालं, मम्मी मी लिंबू पायाने मारला. डायरेक्ट बोलला, कारण ह्याला कळलं की ह्याच्यासोबत काय होतंय. आणि सासूने विचारलं, शशी खरं खरं सांगा, तुझा जरी विश्वास नसला तरी माझा विश्वास आहे, खरं खरं सांग, हे तुझं अंगचं दुखणं नाहीये. कारण डॉक्टरांकडून 3,000-3,500 घालवून तुला औषधं आणून तुला काहीच फरक नाही. हे जास्त मांस लटकतंय, त्याची आतली बोन दिसायला लागलेलं, हाड दिसायला लागलेलं. इतकं कोणाला सडवेल एखादी जखम, एखाद्याला लागलं तरी पटकन जखम बरी होते, पण ह्याला काही न लागता असं. मग बोलला, मम्मी मी एक लिंबू पडलेला तिथे, कुंकू बिंकू काय काय लावून मी तो उडवला. पटकन माझी सासू त्याला घेऊन टागोरनगरला एका एजड होत्या त्या व्यक्ती, त्यांच्याकडे घेऊन गेला. त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, त्यांना सांगायच्या आधीच त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांना बोलल्या नव्हत्या की ह्यांनी उडवलंय लिंबू. त्या दरवाज्यात होत्या तेव्हाच बोलल्या, तुझ्या पोरांनी ना लिंबू उडवलाय, आणि त्यांनी ना हसत हसत थट्टेमध्ये उडवलाय, म्हणजे त्याला ना विश्वासच नाही या गोष्टींवर. आता आला का पोरा विश्वास तुला? मग माझा दीर बोलतो, हो आला आई, मी चुकलो, माफ करा मला. मग त्यांनी माफी पण मागितली. मग म्हणायला लागली की माझी नको माफी मागू, तू ज्याचा उतारा उतरवलेला जो उडवून आलाय ना, आता तुला त्याची माफी मागावी लागेल. मग त्यावेळेला त्यांनी ते जे काय त्यांनी सांगितलं उतार्यात उतरवण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी आमच्या सासूबाईंनी घेतल्या. आणि 2 दिवसांनी अमावस्या होती, मग त्या अमावस्येच्या रात्री करायच्या होत्या गोष्टी. मग ते सगळं त्याच्यावरून उतरवलं आणि ज्या स्पॉटवर त्यांनी उडवला होता त्याच स्पॉटवर नेऊन तो उतारा ठेवला आणि मग घरी आलो. आणि पुढच्या 24 तासात जखम सुकायला सुरुवात. ऑटोमॅटिक पूर्ण सुकली जखम, खपले आले त्याच्यावर, ती पूर्ण रक्त ते सगळं गेलं लगेच 2 तासात? 2 तासात 2 नाही, 2 दिवसात. टाइम लागतो ना. जखम आहे, मांस लटकत होतं लिटरली, पण 24 तासात इफेक्ट आला. आणि खरंच हे रिअल घडलंय, ज्याच्यासोबत घडलंय मी त्यांना भेटू शकते तुम्हाला. इतकं म्हणजे आम्ही पाहिलंय ना, बापरे, एक एक अशा गोष्टी घडताना बघताना. हे झालं आमच्या दिराच्या बाबतीत. याच्यानंतर त्यांचीच एक सांगते तुम्हाला स्टोरी. 2006 ची गोष्ट आहे. 2005 मध्ये लग्न झालं माझ्या दिराचं. 2006 मध्ये त्याची वाईफ प्रेग्नंट होती, माझी जाव. सो तिचं ओटी भरण वगैरे केलं आणि तिला तिच्या माहेरी पाठवलं. सो माझा दीर कसा बोर व्हायचा घरात बसून, म्हणजे तो कंटाळायचा ना, की त्याची वाईफ पण गेलेली माहेरी. सो तो घरात बसून जरा थोडा कंटाळायचा. तो मित्रांमध्ये वगैरे त्यावेळेला जायचा, आणि त्यांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा कोर्स केला होता. सो त्यांचा पण दिवस कामात जायचा, आणि जो काय वेळ मिळेल ते मित्रांबरोबर थोड्याफार खाली फिरून यायचे. आणि त्यांना गाड्यांचं खूप वेळ, माझ्या धीराला. म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनियर म्हणलं की त्यांना कसं 2 व्हीलर 4 व्हीलर खूप, म्हणजे प्रचंड वेळ गाड्यांचं. सो त्यांच्या एका मित्राचा बर्थडे होता, म्हणून त्या विक्रोळी हायवे वरूनच दोघेही मित्र
येत होते आणि त्यांचा जो मित्र आहे तो आमच्या समोरच्याच बिल्डिंग मध्ये राहणारा आणि आमचा दीर त्यांची पण गाडी. सो त्या हायवे वरून येत आहेत दोघे जण आणि हायवे पूर्ण रिकामा. हायवेवर एकही म्हणतात ना कुत्रं मांजर सुद्धा नव्हतं आणि इतकं रात्र दोघे जण येत होते आणि माझ्या सासूंनी पण फोन केला होता की अरे शशी लवकर घरी ये, एवढा वेळ करू नको. आणि माझा दीर काय बोलला, अरे मम्मी नको टेन्शन घेऊ, मी येईन आरामात, टेन्शन घेऊ नको, येऊ आम्ही. तर मग ठीक आहे मम्मी बोलली. एका ठिकाणी ठाण्यात पण त्यांचं काय काम होतं, मग ते ठाण्यातलं काम करून मग ते विक्रोळीला येत होते. सो त्यांच्या मित्राची गाडी ठाण्यातच ठेवली टू व्हीलर आणि माझ्या दीराचा मित्र माझ्या दीराबरोबर मागे बसला माझ्या दीराच्या बाईकवर. असं करत 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 आले आणि खूपच अंधार आणि सामसूम एरिया आणि ठाण्यावरून येत होते आणि ऐरोलीचा जो मेन रोड आहे ना ऐरोली है ना, त्या ऐरोलीवरून नाही का आपण पास होतो त्या ब्रिजच्या कॉर्नरलाच आहे ना एकाचा ऍक्सिडेंट झालेला आणि एकाचं फक्त धड वेगळं होतं आणि हे एका बाजूला आणि ते त्या दोघांनी पाहावं. म्हणजे जस्ट थोड्या वेळापूर्वी ते झालं होतं ऍक्सिडेंट कोणाचा आणि ते त्या दोघांनी पाहिलं. म्हणजे हा एक म्हणजे असा प्रकार बघून ते थोडे घाबरले पण होते की कोणाला नाही भीती वाटणार ना रात्रीचं. सो फास्ट एकदम गाडी एकदम डायरेक्ट त्याने एकदम फास्ट चालवून आणली कशी तरी, बाबा आपल्या लवकर लवकर विक्रोळीत पोचूया ह्या ह्याच्याने आणली. विक्रोळीत येता येताना त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली, अख्ख्या रोडवर कोणीच नाहीये, फक्त एक बाईक चालू आहे गाडी त्यांच्या सोबत, की एक टू व्हीलर वाला चालवतोय गाडी आणि ह्यांना थोडा जीवात जीव आला की चल बाबा कोणीतरी आहे आपल्या बरोबर, चालते गाडी. सो ह्यांनी आपली गाडी ना त्या माणसाच्या सोबत आणली. म्हणजे तो माणूस जो चालवणारा होता ना तो जरा पुढे होता, म्हणून ह्या दोघांनी काय केलं की बघ चल बाबा त्याच्या सोबत सोबत जाऊया आपण, की बाबा हा बाबा कोणतरी आहे आपल्या बरोबर. तर थोड्या वेळाने ना माझ्या धीराने ना गाडी चालवता चालवता त्या व्यक्तीच्या मागे एक व्यक्ती बसली होती. अच्छा. आता इतकं त्याने ऑब्झर्व नाही केलं, पण ज्या वेळेला ह्याची गाडी त्या माणसाच्या लेवलला आली त्या वेळेला माझ्या धीराचं लक्ष त्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या पायाकडे गेलं बघा. आणि ज्या क्षणाला यांनी त्याचे पाय पाहिले माझा धीर ह्याला चिमटे काढायला लागला मित्राला पाठीमागे बसले, अरे सचिन पायाकडे बघ ना. तर तो बोलतो अरे काय झालं शशी पायाला तुझ्या? तो म्हणतो अरे माझ्या पायाकडे नाही, बाजूला बाईक चालली ना त्या बाईकवर पाठीमागे जे कोण बसलंय त्याचे पाय बघ. आणि त्या व्यक्तीचा अवतार असा होता, पूर्ण पट्ट्यांनी कव्हर होता, म्हणजे जसं की मम्मी असते ना मम्मी, पट्ट्या बांधून पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण पट्ट्यांनी बांधलेली व्यक्ती, जसं की याला हॉस्पिटलमधूनच कोणीतरी आणलंय आणि बसवून घेऊन चाललंय पुढे, डेड बॉडी उचलून. कुणाला म्हणजे एखाद्याला मार लागतो ना इमर्जन्सीत, कुणाला जखमा एवढं असं, आणि काहीच समजत नव्हतं. पण त्याच्या पायात कोल्हापुरी होती आणि पाय होते उलटे. ओके. आणि त्या माणसाचा टच पुढच्या माणसाला नव्हता, बिलकुल नव्हता, डिस्टन्स मध्ये बसलेला. मग थोड्या वेळाने माझ्या धीराला हे पण लक्षात आलं की अरे जी व्यक्ती मागे बसलीये ती किती गॅप ठेवून बसलीये, म्हणजे त्या पुढच्याला माहिती तरी आहे का ह्याच्या मागे कोण आहे किंवा काय आहे. आणि मग जेव्हा मागच्यानी त्याचे पाय पाहिले, हा लागला ना ओरडायला. हा जसा ओरडायला लागला तसा त्या बाईकवरच्या माणसाने पाहिलं मागे, आणि जे मागे बसले त्याने पण पाहिलं. इतकं घाबरले ना तुम्हाला सांगू. प्रवीण हॉटेलच्या जो मध्ये जो गॅप आहे आतमध्ये येण्यासाठी, तो गॅप मधून तुम्ही टू व्हीलर नाही काढू शकत. ह्या दोघांनी रात्रीच्या 3:15ला ती गाडी त्याच्यातून काढून आतमध्ये आले. 209च्या आतमध्ये बिल्डिंग, गाडी लिटरली कॅबिन वरती येऊन थडकली गाडी. आणि माझा धीर बोलला ही चावी पण ठेव तुझ्याकडे, ही गाडी बाहेर लाव, तुझा घरी तुझ्या, मी नाही आता गाडी बिडी लावणार आहे, जा मी चाललो घरी. आणि माझा धीर आहे ना तुम्हाला सांगू, एक पुढच्या 8 ते 10 सेकंदात 3 माळे चढून इतक्या स्पीड मध्ये वरती आला ना, दरवाजा इतक्या जोरात वाजवत होता ना, आम्ही घाबरलो की असं कोण दरवाजा वाजवतो. दार उघड मम्मी, दार उघड, वहिनी दार उघडा, दरवाजा खोला पप्पा, दरवाजा खोला. आम्हाला समजत नव्हतं काय कोण यांचा मर्डर करायला येते का. मग जसं दार उघडलं ना तसं माझा धीर घरात आला आणि माझ्या मुलीला घेऊन असा अगदी कवटाळून, माझ्या मुलीवर खूप जीव होता माझ्या धीराचा, माझी मुलगी लहान होती, असं धरून जे कवटाळून असे घाबरलेले ना. मी लिटरली त्यांचा घाम बिम पुसला, पाणी बिणी दिलं, काय झालं.
जेव्हा हा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितला ना, बोलले वहिनी मी आयुष्यात कधी न मानणारा माणूस मी आज डोळ्यांनी जे बघून आलोय. मी हे उलटे पाय हे ते फक्त ऐकून होतो स्टोऱ्या, पण हो. आज रिअल मध्ये बघून आलो. प्रॉपर कोल्हापुरी चप्पल घातलेले पाय बघून आलोय. आणि असं बघून आलोय ना माणसाला, जो वरून खालून पट्ट्यांनी बांधलेला. म्हणजे मी आयुष्यात असं कोणी नाही पाहिलेलं. म्हणजे हा एक्सपिरियन्स पण त्यांनी जो सांगितला तो जिवंत, म्हणजे अगदी लिटरली बाईक त्यांनी टाकून दिली. बोलला नाही पाहिजे ती चावी पण ठेव, नाही तर घरी घेऊन जा तुझ्या. 2 बिल्डिंगच्या आतमध्ये गाडी कोण आणेल? आतमध्ये कोणीच नाही आणू शकत, पण त्यांनी त्या पायऱ्यांवरून पण गाडी आणली. इतका घाबरलेला. आणि जसं ह्या व्यक्तीने ह्या दोघांना पाहिलं ना, ती व्यक्ती यांना फॉलो करत मागे आली. ती व्यक्ती फॉलो मागे करत बसलेली. मागे आली. कारण त्या व्यक्तीला कळलं ह्यांनी त्याला पाहिलंय ते. हम्म. मागे मागेपर्यंत येत होते. बरं झालं की ह्यांनी त्या गॅप मधून पण गाडी आतमध्ये घुसवली. टू व्हीलर आतमध्ये येऊच नाही शकत. इतका कमी गॅप आहे, त्यातनं पण ह्या दोघांनी टू व्हीलर काढली आणि तिने काही आतमध्ये केलं नाही ना आणलं. पुढे. काही नाही केलं. म्हणतात ना, देवाचा एक, आई वडिलांचा एक आशीर्वाद असतो मुलांवर, की बाबा त्यांनी त्यांच्या आयुष्यात कर्म चांगले केले असतील ना, तर ते मुलांना लागतात. ते म्हणून म्हणतात ना, की मग ते स्वतःच बोलले, मम्मी नाही बाबा, खरंच तुमच्या दोघांचे मम्मी पप्पा तुमचे खरंच आशीर्वाद आहे, की आम्हाला असं काय झालं नाही. तर तेव्हापासून मग ते पण खूप अलर्ट राहायला लागले, की अशा गोष्टी असतात. सो रात्रीचं बाहेर जाणं टाळणं किंवा इतक्या लांबचा प्रवास, खाणं-पिणं पण मग त्यांनी कमी केलं. जे काय काम आहेत ते दिवसभरात करायचे. तर असा त्यांचा एक्सपिरियन्स होता. आता एक एक्सपिरियन्स असा आहे जो माझ्यासोबत घडलेला आहे. ओके. आणि हा हं. आणि हा एक्सपिरियन्स असा आहे ना, की तुम्ही जेव्हा हा ऐकाल, हं. तेव्हा तुम्ही समोरून मला एकच वर्ड बोलाल, की मॅडम असा किस्सा मी माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीच नाही ऐकला. हा असा किस्सा आहे. आणि रेडी आहे सांगू? रेडी रेडी. ही जी गोष्ट घडली आहे ती पॉडकास्ट असा मध्येच थांबवल्याबद्दल क्षमस्व. हा पॉडकास्ट खूप मोठा होता, म्हणून आम्ही याचे 2 भाग केलेत. तर सोनालीजी यापुढे कोणते भीतीदायक किस्से सांगणार आहेत ते पाहण्यासाठी आताच चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लगेचच कळेल की भाग 2 मध्ये सोनालीजी कोणत्या गोष्टी सांगणार आहेत. आणि असे अनेक भीतीदायक किस्से ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.